मनीष पाटील गेम्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझी रोजची रुटीन दाखवणार आहे. आता मी उठले बघा, तुम्हाला घड्याळात दाखवते मी किती वाजलेले. आता बघा घड्याळामध्ये 6:15 झालेली आहे. आमच्या मुलांकरता लवकर आम्ही 10 मिनटं पुढे ठेवलेली आहे. घड्याळ पुढं ठेवले म्हणजे लवकर लवकर आवरून घेतात ते, त्यासाठी बघा. आता मुलं सगळं झोपलेली आहेत आमची. आता मी उठलेली आहे, ब्रश करून घेते. मग आम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे. तुम्हाला दाखवेन मी बाहेर फिरायला जायचं आहे आम्हाला. मुलं झोपलेली, त्यांना लाईटचा त्रास होतो आहे बघा. बाहेर किती अंधार आहे बघा. आता उजेड पडून गेलेलं आहे. आता थोड्या वेळाने आम्ही जाऊ बाहेर, तुम्हाला दाखवते मी. आता ब्रश करून घेते, आता ब्रश करून घेते. चला तर मी आता मॉर्निंग वॉकला चालली आहे. लाईट बंद करून देते. आम्ही फिरायला चाललो बाहेर. आज संडे असल्यामुळे मुलांना सुट्टी आहे, ती झोपलेली. आता आम्ही फिरून येतो, तुम्हाला तिकडे दाखवेन आम्ही किती निसर्ग वातावरणात जातो. माझे मिस्टर चालत येत आहे, आम्ही दोघं फिरायला आलेले आहेत. व्हिडिओ करून घेतली का खूपच लांब आलो आम्ही. बघा ते व्यायाम करून घेत आहे. किती छान वातावरण आहे बघा. निसर्गरम्य वातावरणात येतो आम्ही सकाळी. गार्डन वगैरे आहे इकडे. फिरायला आलं म्हणजे बघा. मी आता थोडं याच्यावर बसून घेतलं आहे, बाकड्यावरती. फिरून आलं म्हणजे कसं थकल्यासारखं होऊन जातं बघा. तिकडे ट्रेन जाते, खूप छान वाटतं इकडे. एवढी गर्दी वगैरे काही राहत नाही. बरेच लोक येतात, कोणी रस्त्याने तिकडे जातं. भरपूर जागा आहे इकडे तिकडे फिरायला, त्यासाठी खूपच फिरून घेतो आम्ही. बघा किती छान गार्डनमध्ये येतो आम्ही फिरायला. गार्डनमध्ये बघा. आम्ही फिरत फिरत घरी चाललेली, म्हणजे फिरून घेतलेलं. इकडे बाहेर आलेलो होतो फिरायला. आम्ही दोघीजण फिरतोय. चालते मी आता घरी चाललो. आणि आता घरी दाखवते तुम्हाला. बघा आता चाललो आहे आम्ही घरी फिरून. बघा आमच्या गुलाबाला किती छान फुलं आलेले आहेत, छान. आमचे घरात आलो, मुलं अजून झोपलेली. आम्ही फिरून आलो तरी. आम्ही आता फिरून आलेलो आहे. घड्याळात 7 वाजलेले आहेत. खूप फिरलो आम्ही. आता चहा वगैरे घेतो. माझा ब्रश झालेला होता त्यामुळे मला काही ब्रश करायचं. आता मी गॅसवर मग रात्री किती क्लीन करून ठेवते, पण तरी मी सकाळी आहे ना आवरून घेते. चहा वगैरे सगळं करण्या पहिले पुसून घेते त्याला स्वच्छ. रात्री मी जोरड वगैरे काही करू शकतं, त्यासाठी मी सकाळी त्यांना परत आवरून घेते. भांडे वगैरे लावून देते. ओटा आपलं क्लीन करून घेते. म्हणजे खूप छान होऊन जातं. तर मी भांडे लावून देते. सकाळी मग खूप कामं असतं. सकाळची रुटीन म्हटलं ना, सकाळपासून चालत असतं. आपला चहा झालेला आहे. आता मी चहा ओतून घेते. चला आता चहा घेते, त्यांना पण देते. आम्ही दोघीजण सकाळी चहा बसून घेतो. चाय झालेली आहे आता. घ्या हो चहा घ्या. दादू बशी आणली. बघा आम्ही सकाळी चहा पिऊन घेतो. दादू बशी घे. बसून गप्पा मारून चहा पिऊन घेतो. हा माझा चहा. मी बसली. या मग चहा घ्यायला घेते मी आता. आलं टाकून घेतलेलं होतं, आता गवती चहा टाकून घेते. सकाळी थोडी अशी आयुर्वेदिक चहा घेते, म्हणजे दिवस फ्रेश वाटतं आपल्याला. दिवसभर फ्रेश वाटतं मग चहा पिल्याने. आणि सकाळी आम्ही फिरून आल्यानंतर यांना लगेच चहा लागते. पहिले चहा घेऊन घेते, नंतर माझी आंघोळ वगैरे करते मी. मग
ते आवरत थोड्या वेळ मोबाईल बघत बसता, मग ते आवरता पुढे मुलं वगैरे उठता. मग आता मी झाडू मिडू मारून घेते घराला सगळं 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 झाडू मारून घेते. असं सकाळी उठलं म्हणजे कसं आपलं तेच काम असतं महिलांचं. मग आता मी बाहेरचं झाडून घेते सगळं. आता स्वच्छता सकाळचं झाली म्हणजे कसं बाहेरचं आवरून घेते. इकडे सगळं आवरून घेते बाहेरचं. इकडे बघा मी आता फुलं तोडून आणली. देवाची पूजा वगैरे करून घेते. आता बघा देवाची पूजा करून घेते. माझं देवपूजा करून घेते मी आता. रोज आपले चालूच असतं, पण सगळं देवपूजा वगैरे सगळं झालं केलं. सगळं देवांचं श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. बघा माझी देवपूजा झालेली, किती छान झाली देवपूजा. काय व्हिडिओ काढायचा मला. पावलं लावून घेतलेले इथे युवराज मामा काय करायचा पप्पा, त्या बैठकीत असे वाकले ना, काय करायचा त्याच्या शिंगांवर असं शेपूट धरून बसायचा. इतका गरीब आहे, त्याच्या शिंगांवर असं तोंड खाली वाकडून बसायचा, शेपूट वळायचा आणि किक मारायचा. पण गेला युवराज नाना, यावर्षी आम्हाला परवडा पडेल. पप्पा, यावर्षी ना आम्हाला त्रास आणि गरीब देणारे लागले. आता माझी देवपूजा झालेली आहे. आता मी ते बेडशीट वगैरे टाकून घेतलेली आहे. मुलगी उठली. आता माझं आवरणं झालेलं बघा. बेडशीट वगैरे टाकून घेतली आणि सकाळी 5 मिनटं लागतात, पण आपल्या दिवसभर असं फ्रेश वाटतं. मग घरात असं बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतलं की थोडा टाईम द्यावा लागतो. पण काही नाही, छान असं आवरून घेतलं की मग बघा बेडशीट टाकून घेतलेली. आता मी कपडे वगैरे धुवून घेते. माझ्याकडे काही मशीन वगैरे नाही आहे. कपडे वगैरे धुवून घेते, मग मी स्वयंपाक करते. चला तर मी आता पुढचे कामं करून घेते. बघा माझ्या चहाची भांडी होती ती झालेली आहेत. आत्ताच आवरून घेतलेली. गॅसवर सगळं पसारा मोडून घेतलेला आहे मी. आता मी कपडे धुवून घेते, मग स्वयंपाक करते. माझी रुटीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. कपडे धुवून घ्यायचे. बघा आता बघा आमचं मागचं वातावरण किती छान आहे. खूप असे झाडे वगैरे लावून घेतलेली आहेत. बघा आता कपडे बिपडे झाले माझे. आता मी भाजी करून घेते. कपडे झाले, गड्डा कोबीची भाजी करते म्हटलं. हे बघा गड्डा घेतलेला आहे, त्याची भाजी करून घेते. पहिले चिरून घेते. बघा मी आता भाजी झाली माझी गड्डा कोबीची, आणि आता पोळ्या करून घेते. आणि मग नंतर घर वगैरे पोछा मारून घेते. जेवण वगैरे झाले की भांडे वगैरे घासले गेले. आता गॅस घासून घेते. वाट्यावरचं थोडं आवरून घेते. वाटा वगैरे घासून घेते. बघा मी आता सगळं आवरून घेतलेलं आहे. भांडे वगैरे झाले माझे. गॅस वगैरे क्लीन करून घेतला, वाटा वगैरे. आणि बघा आता आवरून घेतलं आहे. आता फक्त पोछा मारून घेते मी, आणि मग मी मशीनवरती बसशील. माझं ब्लाऊज शिवायला आलेलं आहे. बाहेरचे ब्लाऊज वगैरे शिवते मी. मशीनचं कामं बी करते मी. आता माझी मुलगी बसलेली मशीनवरती बघा. बघा आता मी गॅस वाटा क्लीन करून घेतला. काय गॅस सगळं साफ वगैरे करून घेतलेलं आहे. भांडे वगैरे झाले. आता फक्त घरांना पोछा मारायचा आहे. पोछा मारून घेते
माझं कामं झाले मग, आणि मग मी मशीनवरती ब्लाऊज शिवून घेते. मला ब्लाऊज वगैरे बाहेरचे ब्लाऊज वगैरे येतं ते शिवते. सगळे घराचे कामं झाले का ते काम करून घेते मी. बघा, नंतर मी असं मशीन काम करून घेते. ब्लाऊज वगैरे कापून ठेवलेलं आहे. ब्लाऊज पुरं करायचं आहे मला. हे बघा, ब्लाऊज शिवायचं आहे. ब्लाऊज वगैरे बी शिवून घेते मी. मग घराची कामं झाली की मशीन काम करते आणि मग थोडा आराम करते दुपारी. तर तुम्हाला माझी रुटीन कशी वाटली तुम्हाला दिवसाची? आज खूप छान दिवस गेला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतरच जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहते ना मी, ते येत राहतील. तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. उद्याच्या व्हिडिओत भेटू. बाय.